नमस्कार. संख्यांच्या या अद्भुत विश्वाचं स्पष्टीकरण देणाऱ्या या सत्रात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण थेट गणिताच्या पायाकडे जाणार आहोत, म्हणजेच मूळ संख्या आणि त्यांचे काही अतिशय रंजक प्रकार. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी साधी आहे. आपण पाहणार आहोत मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्यांचे काही महत्त्वाचे नियम आणि सर्वात शेवटी शिकलेल्या भागावर आधारित एक छोटंसं सराव सत्र. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागापासून, मूळ संख्या. आता मूळ संख्या म्हणजे नेमकं काय, तर अशा नैसर्गिक संख्या ज्यांना फक्त आणि फक्त दोनच अवयव असतात, एक आणि ती स्वतः संख्या, जसे की 2, 3, 5, 7, 11, आणि ही यादी अशीच पुढे जाते. इथे लक्षात ठेवण्यासारखी एक भन्नाट गोष्ट म्हणजे 2 ही एकमेव अशी समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे. म्हणजे इतर कोणतीही समसंख्या मूळ संख्या असूच शकत नाही. आहे ना सोपी ट्रिक? आणि गणिताची खरी मजा तर आत्ता सुरू होते. 1 ते 100च्या दरम्यान एकूण 25 मूळ संख्या आहेत. पण याहूनही भारी प्रकार म्हणजे रिव्हर्सिबल प्राइम्स. म्हणजे काय? तर अंकांची अदलाबदल केली तरी ह्या संख्या मूळच राहतात. उदाहरणार्थ 13 आणि 31 हे आकडे कसेही उलटसुलट वाचले तरी ते मूळच संख्या राहतात. अगदी जादू वाटेल असं. पुढे जाऊया आपल्या दुसऱ्या प्रकाराकडे, जो आहे जोडमूळ संख्या. जेव्हा कोणत्याही दोन मूळ संख्यांमधला गणितीय फरक नेमका 2 असतो, तेव्हा त्यांना आपण जोडमूळ संख्या किंवा ट्विन प्राइम्स म्हणतो. हे अगदी त्या 2 शेजाऱ्यांसारखं आहे ज्यांच्या घरांच्या मध्ये फक्त एकच घर आहे. विचार करा, 3 आणि 5 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि त्यांच्या अगदी मधोमध फक्त 4 ही एकच संयुक्त संख्या येते. एकदम सोपं. आता या तक्त्याकडे जरा बारकाईने पाहूया. 1 ते 100च्या दरम्यान जोडमूळ संख्यांच्या बरोबर 8 जोड्या आहेत, जसे 3 आणि 5 किंवा 71 आणि 73. पण जसे जसे आकडे मोठे होत जातात तशी ही संख्या हळूहळू कमी होत जाते. बघा, 101 ते 200च्या दरम्यान केवळ 7 जोड्या उरतात. उदाहरणार्थ 101 आणि 103 किंवा 137 आणि 139. आता वळूया आपल्या तिसऱ्या प्रकाराकडे, सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे अशा 2 संख्या ज्यांच्यामध्ये एक व्यतिरिक्त दुसरा कोणताही समान अवयव नसतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या संख्या स्वतः मूळ असणं अजिबात गरजेचं नाहीये. त्यांचं नातं फक्त एकमेकांमध्ये काहीही कॉमन नसण्यावर अवलंबून असतं. उदाहरणार्थ 8 आणि 9 घ्या. या दोन्ही स्वतः संयुक्त संख्या आहेत, पण तरीही त्या एकमेकींसाठी सहमूळ आहेत. इंटरेस्टिंग, बरोबर? हे अजून चांगल्या प्रकारे समजण्यासाठी 15 आणि 22चं उदाहरण पाहूया. 15चे अवयव आहेत 1, 3, 5 आणि 15, आणि 22चे अवयव आहेत 1, 2, 11 आणि 22. आता इथे स्पष्ट दिसतंय की या दोन्ही संख्यांना वेगवेगळे अनेक अवयव असले तरी फक्त 1 हाच एकमेव आकडा दोन्हीकडे समान आहे. दुसरं काहीही कॉमन नाही. म्हणूनच त्या सहमूळ संख्या आहेत. चला तर मग आत्तापर्यंत पाहिलेल्या या सगळ्या कन्सेप्ट्सवरून काही महत्त्वाचे नियम पाहूया. भाग 4, महत्त्वाचे नियम. इथला पहिला आणि अत्यंत फायद्याचा नियम म्हणजे कोणत्याही 2 क्रमवार संख्या नेहमी सहमूळ असतात. म्हणजे त्या 2 आणि 3 असोत किंवा 10 आणि 11. तसेच कोणत्याही 2 मूळ संख्याही नेहमी एकमेकींसाठी सहमूळच असतात. आणि सर्वात शेवटी गणिते सोडवताना नेहमी लक्षात ठेवा की सहमूळ संख्यांचा मसावी म्हणजेच HCF नेहमी 1 असतो आणि त्यांचा लसावी म्हणजेच LCM हा कायम त्यांच्या गुणाकाराएवढाच असतो. हे नियम नेहमी लक्षात ठेवा. आता वेळ झाली आहे आत्तापर्यंत जे काही शिकलो ते तपासून पाहण्याची. वळूया भाग 5 कडे, सराव सत्र. तर पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. खालीलपैकी कोणती मूळ संख्या आहे? पर्याय आहेत 1, 2, 4 की 6. आता इथे हे स्पष्टीकरण ऐकणं क्षणभर थांबवा, स्वतः उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा आणि मगच पुढे जा. नक्कीच योग्य उत्तर शोधलं गेलं असेल. अचूक उत्तर आहे संख्या 2. यामागचं कारण अगदी साधं आहे. मूळ संख्यांना फक्त 2च अवयव असतात. 1ला फक्त एकच अवयव असतो, त्यामुळे ती मूळ नाही. आणि 4 व 6 या संयुक्त संख्या आहेत. म्हणूनच केवळ 2 ही संख्या आपल्या मूळ संख्यांच्या क्लबमध्ये एकदम अचूक बसते. चला आता पुढचं आव्हान.
17 आणि 19 ही जोडी नेमक्या कोणत्या प्रकारात मोडते? पर्याय आहेत सहमूळ, जोडमूळ, मूळ नाही की संयुक्त. उत्तर काढण्यासाठी पुन्हा एकदा ऑडिओ थोडा वेळ थांबवा आणि विचार करा. याचं बरोबर उत्तर आहे जोडमूळ संख्या. आता असं का? तर ह्या दोन्ही संख्या मूळ तर आहेतच, पण त्यांच्यातील गणितीय फरक नेमका 2 आहे. 19 मधनं 17 वजा केले की 2 उरतात. फरकाच्या याच अटीमुळं त्या जोडमूळ संख्यांच्या व्याख्येत अगदी तंतोतंत बसतात. संख्यांचे हे मूलभूत नियम आणि त्यांच्या व्याख्या समजून घेणं ही तर फक्त एक सुरुवात आहे. विचार करा, हे विविध संख्यांचे गट एकमेकांसोबत कसे जोडले जातात आणि लसावी किंवा मसावीची अत्यंत प्रगत व क्लिष्ट गणिते चुटकीसरशी कशी सोडवतात. हा प्रश्न नक्कीच गणिताच्या अधिक खोलात जाण्यासाठी आणि नवीन गोष्टी शोधण्यासाठी प्रवृत्त करतो. पुढच्या वेळी यावर विचार नक्की करून पहा.